बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. पाहिजे दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, नियमित वीज दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, कपात केलेली वीज सुद्धा दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, खंडित वीज पुरवठा करण्यात येऊ नये, येऊ नये, खंडित झालेला वीज पुरवठा भरून काढलाच पाहिजे. काढलाच पाहिजे, काढलाच. बभळाज सबस्टेशन अंतर्गत शेती पंपांना सलग 8 तास वीज पुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी बभळाज सबस्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अपुरा आणि अनियमित वीज पुरवठा होत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना वीज पुरवठा कमी वेळ मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतीसाठी नियमित आणि किमान 8 तास वीज पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट हिरालाल परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मसाऊ उपअभियंता चेतन पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनात ॲडव्होकेट संतोष पाटील, ॲडव्होकेट कवरलाल कोळी, अर्जुन कोळी, जितेंद्र करंकाळ, वसंत कोळी, जगन परदेशी, विठ्ठल परदेशी, अनंता परदेशी, अमोल परदेशी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी थाळनीर पोलीस स्टेशनचे दिनेश महाले हेही उपस्थित होते.